मराठवाड्यावरचं पूरसंकट हे कायम आहे। नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली आहे। नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती ही निर्माण झाली आहे। तर एकीकडे जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर दुसरीकडे गोदावरी नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून काल रात्री पाणी जात होतं आणि त्यानंतर या सगळ्या रामकुंड परिसरातील मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये, रामकुंडावरील सर्व मंदिरं हे पाण्याखाली आहेत, काय अधिक अपडेट? काल खरं तर मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होता, पण एक दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। पाऊस आता थांबलेला आहे, त्यामुळे काल जो गोदावरी नदीला आलेला पूर होता तो आता जे ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। मी नाशिकच्या या रामकुंड भागामध्ये आहे। आज सुद्धा मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला हे पाणी आहे, कारण गंगापूर धरणातून अद्याप विसर्ग हे चालू आहे, पण पावसाने विश्रांती घेतल्याने काल जी तीव्रता होती ती तीव्रता आता कमी झालेली आहे। काल जे आहे ते दुतोंड्या मारुती हे संपूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला होता, पण आता छातीपर्यंत पाणी हे दुतोंड्या मारुतीचे आहे। आज सुद्धा नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हे देण्यात आलेलं आहे। गंगापूरसह जे जिल्ह्यातील वेगवेगळे धरणं आहेत या धरणातून पाण्याचा विसर्ग हे कायम आहे, पण काही प्रमाणात विसर्ग कमी केल्याने गोदावरी आणि त्याच पद्धतीने दारणा असेल, कादवा असेल, खरं तर या ज्या नद्या काल अगदी दुथडी भरून म्हणजे जे आहे ते एकूणच रौद्र रूप धारण केलेले होते ते आता कमी झालेले आहेत। पूर ओसरण्यास हे सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण गोदावरी नदीच्या आजूबाजूला देखील पाणी हे काल शिरलेलं होतं, पण ते आता आणि जे आहे ते पात्रामध्ये रिटर्न आलेलं आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळतोय। आज सुद्धा या भागामधले अनेक जे छोटे मोठे मंदिरं आहेत हे पाण्याखाली आहेत। आज सुद्धा नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पाऊस जर हे वाढला किंवा मुसळधार पावसाला आणखीन एकदा सुरुवात झाला तर अजूनही गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल आणि त्यामुळेच गोदावरी नदीकाठी राहणारी लोकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। निश्चित धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती ही निर्माण झालेली आहे। काल आलेल्या पुरानंतर पाणी ओसरायला काही प्रमाणात सुरुवात झालेली आहे, मात्र अजूनही रामकुंड परिसरातील ही सर्व मंदिरं पाण्याखाली आहेत। तर आता धरणातील विसर्ग ज्याप्रमाणे हळूहळू कमी केला जाईल त्याप्रमाणे गोदावरीतील आलेली ही पूरस्थिती कमी होईल। हिंदी फलक लावण्याची